श्रीराम भक्तीची खरी ताकद. रामाला प्रत्येकजण वंदनीय मानतो. प्रत्येकाच्या तोंडातून दिवसातून किमान एकदा तरी रामाचे नाव निघतेच. घरातील वयोवृद्ध मंडळी सकाळपासून अगदी रात्री निद्राधीन होईपर्यंत अनेकदा रामाचे नाव घेतात. सकाळच्या प्रसन्न वेळेला देखील रामप्रहरी असे म्हटले गेले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या घरातही रामाची धनुर्धारी प्रतिमा आवर्जून पाहायला मिळते. आमचे आंबेड खुर्दचे घर जंगलमय भागात असल्याने येथे वीज प्रवाह पोचण्यास 1990 साल उजाडले. तोपर्यंत आमच्या सर्वांची सोबती होती ती म्हणजे आकाशवाणी. सकाळच्या प्रसन्न वेळी 6 वाजता आमच्या घरातील रेडिओ सुरू झाला की पहिलाच कार्यक्रम अभंगवाणी असायचा. या अभंगवाणीत आम्हाला रामावरील सुंदर असा अभंग नक्की ऐकायला मिळायचा. रामाच्या नावाने दिवसाची सुरुवात खूप प्रसन्न होत असे. लहानपणापासूनच मला चित्रकलेची खूप आवड. विविध देवदेवतांची चित्रे रेखाटणे आणि जलरंगात ती हुबेहूब रंगवण्याचा प्रयत्न करणे यावर माझा नेहमी भर असायचा. एका वर्षी मुंबईहून आम्हाला आलेल्या दिनदर्शिकेवर रामाचे अप्रतिम असे चित्र होते. हे चित्र पाहिल्यानंतर आपण ते रेखाटावे असे माझ्या मनात आले. मग काय, कागद, पेन्सिल, रंग अशी तयारी करून मी बुद्धीची देवता श्री गजाननाला वंदन करून रामरायांची प्रतिमा रेखाटायला सुरुवात केली. बालपणी कोणतेही चित्र रेखाटण्यापूर्वी मला गणरायांचे वंदन करण्याची सवयच जडून गेली होती. गणरायांना वंदन केल्याने आपले चित्र खूप सुंदर येते अशी माझ्या मनाची भावना झाली होती. श्रीरामांचे चित्र देखील अगदी हुबेहूब साकारल्यानंतर घरातील मोठ्या माणसांनी माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली होती. विशेष म्हणजे कधी कोणाची फारशी स्तुती न करणारे आमच्या शेजारचे चुलते मधुअप्पा यांनी देखील मी चितारलेले श्रीरामांचे चित्र सुंदर असल्याची पावती दिली होती. मधुअप्पा गणेश मूर्ती तयार करण्याचा कारखाना चालवत. त्यामुळे त्यांच्या मताला कलेच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्व होते. आकाशवाणीवर ऐकलेले श्रीरामांचे अभंग, कालांतराने मी रेखाटलेले श्रीरामांचे चित्र यामुळे भगवान राम यांच्याविषयी मनात एक वेगळेच स्थान निर्माण झाले होते. मनातला राम बालपण सरू लागल्यानंतर अधिक प्रगल्भतेने समजू लागला होता. कसबा या ऐतिहासिक गावात माध्यमिक शाळेत वडील शिक्षक असल्याने आमचे वास्तव्य याच गावात होते. वडिलांना नियमितपणे आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकण्याची आवड असल्याने कसबा येथील बिऱ्हाडी देखील एक भला मोठा रेडिओ होता. त्यामुळे या रेडिओसाठी वर्षाला मामूली अशी परवाना फी पोस्टात भरावी लागे. रामनवमीचा उत्सव जवळ आल्यानंतर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सकाळी आणि दुपारी उत्सवाआधी आठवडाभर ग दि माडगुळकर लिखित सुधीर फडके यांच्या सुश्राव्य आवाजातील गीत रामायण आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी लावले जात असे. गीत रामायणाचा कार्यक्रम आकाशवाणीवरून सुरू होण्यापूर्वी आम्ही 10 मिनिटे रेडिओजवळ जाऊन बसत असू. बाबूजींच्या आवाजातील प्रत्येक गीत म्हणजे अंगात वीरश्री संचारावी असेच असल्याने या गीत रामायणाच्या कार्यक्रमाने आम्हाला बालपणीच भुरळ घातली होती. गीत रामायणातील बाबूजींचे कथन ऐकून आमच्या बालमनाला जणू त्या काळातील प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहत आहेत असा भास व्हायचा. माझ्या मनातील राम या गीत रामायणाच्या कार्यक्रमामुळे मनावर अधिराज्य गाजू लागला. आम्ही भावंडे आकाशवाणीवरील गीत रामायणाचा कार्यक्रम अत्यंत आवडीने ऐकतो याबद्दल वडिलांकडूनही आमचे कौतुक व्हायचे. आंबेड खुर्द येथे राहणाऱ्या आमच्या प्रमिला काकूचे माहेर संगमेश्वर जवळ कौंड असुर्डे गावात. आमच्या चुलत भावंडांबरोबर आम्ही हक्काने कौंड असुर्डे येथे नरहर मुळये मामांच्या घरी जात होतो. या गावात खूप जुने असे श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिराचे व्यवस्थापन समस्त मुळये मंडळींकडे वर्षानुवर्ष आहे. या मंदिरात श्रीराम नवमी उत्सव गेल्या 100 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू आहे. आमच्या काका काकूबरोबर आम्ही दरवर्षी रामनवमी उत्सवाकरिता कोंड असुर्डे येथे जात होतो आणि ती परंपरा आजही आम्ही सुरू ठेवली आहे.
या उत्सवाला आम्ही जायला सुरुवात केल्यापासून माझ्या मनातील राम जणू आशीर्वादाच्या रूपाने आपल्या पाठी सदैव असल्याचे मला अंतर्मनातून जाणवू लागले. कोंड असुर्डे येथील श्रीराम सेवा मंडळ श्रीरामनवमीचा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कमालीची मेहनत घेत असते. आमच्या काका काकूमुळे आम्ही देखील या उत्सवाचा एक भाग बनून गेलो होतो. माझ्या मनातील रामाचा जीवनातील प्रत्येक टप्प्यात कोठे ना कोठे भावनिक संबंध आल्याने आपल्या हातूनही श्रीराम सेवेचे कार्य घडावे असे सारखे वाटत होते. जीवन प्रवासात जे काही घडायचे असते ते श्रीराम ठरवत असतात. आपण मात्र केवळ निमित्त असतो. श्रीराम सेवेची माझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार होती याची त्यावेळी मला काय कल्पना. संगमेश्वर तालुक्याला लाभलेल्या नितांत सुंदर अशा खाडी पट्ट्यामध्ये मी माझ्या नोकरीचा प्रारंभ केला. विश्व हिंदू परिषदेशी निगडीत माझ्या काही मित्रांसमवेत मी काम करत होतो. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीसाठी शिलापूजनाचा कार्यक्रम गावोगावी करण्याचा उपक्रम देशभर हाती घेण्यात आला होता. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील फुणगूस खंडातील शिलापूजन कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. प्रभू श्रीराम यांची सेवा करण्याची इच्छा अशा पद्धतीने पूर्ण होईल हे अपेक्षित नसताना ही उत्तम संधी माझ्यासाठी चालून आली. या संधीचे सोने करायचे असे ठरवून शिलापूजन कार्यक्रमासाठी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन उत्तम असे नियोजन तयार केले. अपेक्षेपेक्षा देखील अधिक असा ग्रामस्थांचा प्रतिसाद शिलापूजन कार्यक्रमासाठी लाभला. पालखीतून या शिलेची मोठी मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक ग्रामस्थाने ही शिला मनोभावे आपल्या मस्तकाला लावली. गावागावातून पूजन करण्यात आलेल्या या शिला पुढे अयोध्येला पोहोचल्यानंतर आपण केलेल्या श्रीराम सेवेचे फलित झाल्याचे समाधान मिळाले. या शिलापूजन कार्यक्रमाला आता 31 वर्षांचा काळ लोटला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होत असल्याने माझ्या मनातील रामासाठी माझे मन अभिमानाने भरून आले आहे. सुमारे 31 वर्षापूर्वी आपल्या उपस्थितीत ग्रामस्थांनी ज्या श्रीराम शिलेचे पूजन केले त्यातील शिलेच्या पायावर आज भव्य दिव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे. यापेक्षा आयुष्यातील सर्वात मोठी आणि अभिमानाची बाब अन्य कोणतीही असू शकत नाही. माझ्या मनातील राम अयोध्येत आता भव्य दिव्य रूपात सर्व जगाला पाहायला मिळणार आहे. हीच रामभक्तीची खरी ताकद आहे.